शेळीपालनात झाडपाल्यामध्ये विशेष करून दुहेरी उत्पन्न देणाऱ्या झाडांचा समावेश आपण केला पाहिजे. जसं की शेवगा आहे, तुमची केळी आहे. आता आपण समोर या प्राण्यांना केळीचा पाला बांधलेला आहे. तर सर्व चारा आपण हा TMR करून देतो, पण तरीही आपण अशा लटकत्या स्वरूपात केळीचा झाडपाला यांना दिलेला आहे. यानं काय होतं, प्राणी असे पाय उंच करून वर खातात आणि त्यांच्या शरीराचा व्यायामसुद्धा होतो. आणि केळीचा पाला हे प्राणी अतिशय आवडीने खातात. शेळ्या खातात, बोकड खातात, लहान करडेसुद्धा अतिशय आवडीने खातात. म्हणून दुहेरी उत्पन्न देणाऱ्या झाडांचा आपल्याला समावेश त्यामध्ये करायचा आहे. जसं की शेवगा आहे, तुमचा केळी आहे, जर तुमचं कुक्कुटपालन असेल तर पपई आहे. तर झाडपाल्यावरती आपल्याला विशेष भर असला पाहिजे आणि त्यामध्ये दुहेरी उत्पन्न देणाऱ्या झाडांचा तर जास्त समावेश असावा. त्यामध्ये शेवरी, सुबाबळ, तुती तर आहेच, त्याचबरोबर